समर्थ सेवेकरी आणि भाविक सज्जन, दरबारचा कामकाजाचा दिवस गेले काही तासांपासून आपण इथे स्वामींच्या दरबारामध्ये बहुविध प्रकारची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. विशेषतः भोपाळीनंतर आपण स्वामींचं स्वामी चरित्राचं पूर्ण पारायण केलेलं आहे. आरतीपूर्वी तमाम भाविक आणि सेवेकऱ्यांच्या कुटुंबात शांतता सदैव नांदावी म्हणून ऐक्यमंत्र आपण पठण श्रवण केलेलं आहे. स्वामींना आर्ततेनं मारलेली हाक त्याला आरती म्हणतात. आपण आरतीचा स्वाद देखील घेतलेला आहे. या सर्व सेवा आपण दैनंदिन जीवनात घरी आणि केंद्रामध्ये केल्यास मनःशांती आपल्यापासून कधी दुरावणार नाही, दूर जाणार नाही. आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये रोज आपण त्रिकाल आरतीपैकी एकतरी आरतीला केंद्रात हजेरी लावावी. ज्यांना केंद्रात येणं शक्य नाही त्यांनी आपल्या दिनचर्येत स्वामींची सेवा आणि आरती करावी. सकाळी स्नान झाल्याबरोबर नैमित्तिक सेवेत 3 अध्याय 11 माळा जप आणि सकाळची आरती करावी. आपण ज्यावेळी जेवण करतो त्यापूर्वी नैवेद्य स्वामींना दाखवून आपण एक स्वामींची अर्धा मिनिटाची आरती करावी. रात्री किंवा सायंकाळी भोजनानंतर आणि भोजनापूर्वी आपण ज्यावेळी जेवतो त्यावेळी तो नैवेद्य स्वामींना दाखवून स्वामींची देखील आरती घरी करावी. याला मोजून 2 ते 3 मिनिट लागतात आरती म्हणण्यासाठी. हा जर आपण उपक्रम घरी आणि केंद्राच्या पद्धतीनं केला तर कुटुंबात छोट्या मोठ्या लोकांवर आरतीचा, ऊर्जेचा, सेवेचा एक विलक्षण असा प्रभाव पडेल.